आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीच्या चरणी आता हे 10वं गीत पुष्प अर्पण करते। संत ज्ञानेश्वरांनी अनेक संत साहित्य निर्मिती केली, त्यातील एक म्हणजे ओवी प्रकार आहे। भक्तासाठी परमेश्वरी भक्तीची ओढ असतेच, ती पूर्ण होणं म्हणजे तो दिवस भक्तासाठी म्हणजे ज्ञानदेवांसाठी सुद्धा अमृताचा वर्षाव करणारा सोनियाचा दिवस वाटत होता। आत्मारामाचं प्रकटीकरण वाटते। तो आनंद ज्ञानेश्वरांनी असं व्यक्त केला की ज्यासाठी आयुष्यभर आसुसलो होतो तो क्षण आलाच आहे। या संदर्भातील शब्दबद्ध रचना आता आपण ऐकूया। अजी सोनियाचं दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचं दिन, अजी सोनियाचं दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचं दिन। हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन। सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन। दृढ विटे मनामुळी, दृढ विटे मनामुळी, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन। बरवसंत समागमो प्रकटला आत्मारामो, बरवसंत समागमो प्रकटला आत्मारामो, बरवसंत समागमो प्रकटला आत्मारामो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन। कृपा सिंधु करुणा करू, कृपा सिंधु करुणा करू, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन। सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, अजी सोनियाचा दिन।